श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार. माझे नाव सौदा आहे. मी तिरुनेलवेली तामिळनाडू येथे राहते. गेल्या 30 वर्षांपासून आमचे संपूर्ण कुटुंब श्री परमज्योती भगवती भगवानांच्या मार्गदर्शनाखाली धर्माच्या पवित्र मार्गावर चालत आहे. या 3 दशकांमध्ये आम्ही आमच्या जीवनात असंख्य चमत्कार पाहिले आहेत. एक कुटुंब म्हणून आम्ही नियमितपणे हवन आणि दर्शनाला उपस्थित राहतो. जेव्हा जेव्हा आम्हाला आरोग्य किंवा आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, तेव्हा श्री परमज्योती भगवती भगवानांनी अत्यंत परिपूर्ण आणि दयाळू पद्धतीने सर्व काही सोडवले. माझ्या जीवनातील अनेक दैवी हस्तक्षेपांपैकी आज मला एक अलीकडचा चमत्कार सांगायचा आहे, ज्याने एक आई म्हणून माझ्या हृदयाला खोलवर स्पर्श केला. माझा मुलगा 32 वर्षांचा आहे आणि त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. आम्ही अनेक ज्योतिषांचा सल्ला घेतला आणि त्यापैकी प्रत्येकाने एकच गोष्ट सांगितली की त्याचे लग्न वयाच्या 34 वर्षानंतरच होईल. एक आई म्हणून मला काळजी आणि चिंता वाटत होती, परंतु अंतर्मनातून आम्ही आमची पूर्ण श्रद्धा फक्त श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरण कमलांशी ठेवण्याचे निवडले. एका पवित्र हवनादरम्यान आम्ही आमच्या मुलाच्या लग्नासाठी मनापासून प्रार्थना केली. आम्हाला त्याला पुढच्या हवनात आणण्याचे मार्गदर्शन मिळाले. आमचे संपूर्ण कुटुंब एकत्रित आम्ही उपस्थित राहिलो. माझ्या मुलाने त्याला अपेक्षित असलेल्या जीवनसाथीबद्दल स्पष्टपणे सांगितले. तिचा व्यवसाय, स्वभाव, व्यक्तिमत्व आणि कुटुंब पार्श्वभूमी वगैरे वगैरे. त्याने ज्यासाठी प्रार्थना केली होती तेच त्याला मिळेल असे आश्वासन देऊन आम्हाला आशीर्वाद देण्यात आला. तरीही एक आई म्हणून माझ्या मनात थोडीशी चिंता होती. मी माझी चिंता दासाजींजवळ व्यक्त केली. मोठ्या विश्वासाने त्यांनी मला नेमम येथे सेवा करण्यास सांगितले आणि ते म्हणाले, जर श्री परमज्योती भगवती भगवानांनी काही ठरवले असेल तर ते नक्कीच घडेल. ज्योतिषी काय म्हणतात याची काळजी करू नका. भगवान अशक्य गोष्टी पण शक्य करू शकतात. त्या शब्दांनी माझ्या हृदयात बळ निर्माण केले. मी पूर्णपणे शरणागत झाले. 5 महिन्यांपूर्वी आम्ही दुसऱ्या एका हवन आणि दर्शनाला गेलो होतो आणि मार्गदर्शनानुसार सेवा पूर्ण केली. सेवा पूर्ण केल्यानंतर मला मनातून सखोल शांतता जाणवली. जणू काही माझ्या प्रार्थनेचे फळ आधीच मिळाले आहे. सेवेवरून परतल्यानंतर 1 महिन्यातच माझ्या मुलासाठी लग्नाचा प्रस्ताव आला. ती मुलगी अगदी तशीच होती जसे वर्णन त्याने हवनादरम्यान केले होते. प्रत्येक तपशील अगदी तंतोतंत जुळला. आता श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अनंत कृपेने माझ्या मुलाचे लग्न एप्रिल 2026 मध्ये निश्चित झाले आहे. ज्योतिषशास्त्राने विलंबाचे भाकीत केले होते, परंतु दैवी कृपेने नशिबावर मात केली. जे अशक्य घोषित केले होते ते शक्य झाले. आई म्हणून ओसंडून वाहणाऱ्या कृतज्ञतेने आमच्या कुटुंबाला या सुंदर चमत्काराला आशीर्वाद दिल्याबद्दल मी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य चरण कमलांवर नतमस्तक आहे. जय बोलो कल्याण प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय.